नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांचं स्वागत करतो. दर महिन्याला आमची जिल्हा कार्यकारिणी बैठक होत असते आणि आजची जिल्हा कार्यकारिणी बैठक ही मंडणगडमध्ये होते. या बैठकीसाठी सर्वच कार्यकर्ते, आमचे सहकारी, आमचे सर्व नेते आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित वैभवजी खेडेकर आहेत, आमचे निलेशजी सुर्वे आहेत, अजयजी दळवी आहेत, आमचे तालुका अध्यक्ष दत्ता माडिक आहेत, तसेच रहीमभाई सई बोले व आमचे कोषाध्यक्ष जगदीशजी आमरे. आपल्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा करतो. आजची बैठकीमध्ये फार मोठा महत्वाचा विषय आमचा होता, म्हणजे हर घर तिरंगा यात्रा जी आहे, किंवा प्रत्येक घरामध्ये तिरंगा लावण्याची जी आमच्या भारतीय जनता पार्टीनं सुरुवात केली, जे गेल्या अनेक वर्ष आम्ही हा कार्यक्रम करतो, तसाच या वर्षी सुद्धा फार ताकदीनं व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम हर घर तिरंगा म्हणून आम्ही राबवणार आहोत. तशाच तिरंगा यात्रा प्रत्येक मतदारसंघामध्ये, म्हणजे दापोली मतदारसंघामध्ये दापोलीमध्ये होईल, तशीच गुहागर मतदारसंघामध्ये गुहागर शहरामध्ये होईल आणि ह्या तिरंगा यात्रा 2-2 किलोमीटरच्या लांबीच्या होतील. असं सर्व कार्यकर्त्या व सहकार्याची चर्चा करण्यासाठी आजची मीटिंग होती. आणि त्या मीटिंगमध्ये दुसरी एक गोष्ट म्हणजे आमच्या आजचा कार्यक्रम संभाजीनगरमध्ये जो होतोय, श्री गुरु रविदास महाराज 650वी जयंती जी कलश यात्रा आहे, ती एक यात्रा या जिल्ह्यामध्ये सर्व येणाऱ्या पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही राबवणार आहोत. वेगवेगळा अजेंडा घेऊन प्रत्येक गोष्टी आम्ही पुढे जातोय. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब व युतीच्या सरकारने दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून फार मोठी आपली कर्जमाफी शेतकऱ्यांना केलंय, ते सांगण्याचा आमचा एक उद्देश आहे. अनेक गोष्टी जो सरकारच्या माध्यमातून योजना किंवा अनेक गोष्टी सरकारच्या माध्यमातून या कोकणासाठी ज्या ज्या करतायत किंवा महाराष्ट्रामध्ये करतायत, त्या कोकणामध्ये कशा पद्धतीने राबवतायत आणि त्याच सांगण्याचा आमचा आजचा उपक्रम त्या पुढच्या 15 दिवसाचा कार्यक्रम असणार आहे. अनेक गोष्टी पक्षाच्या वतीनं तर करतोय, परंतु आमच्या सर्वसामान्यांच्या गाठीभेटी घेऊन ज्या ज्या अडचणी आहेत, आता परवाच तुम्ही बघितलं असाल की आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आले, एक चांगला दौरा चांगल्या पद्धतीने झाला आणि लोकांना एक महसुलाच्या माध्यमातून चांगल्या योजना किंवा चांगल्या गोष्टी किंवा अनेक रस्ते असतील, पानंदमध्ये असतील किंवा पट्टे मारण्याचा कार्यक्रम असेल, सातबारा हे करून वर्गीकरण करून देण्याचा असेल, ज्या ज्या सर्वसामान्यांच्या मदतीला लागणाऱ्या किंवा ज्या भविष्यामध्ये गरजा आहेत त्या बघून अतिशय चांगले धाडसी निर्णय आमच्या त्या मंत्री महोदयांनी घेतले. अशा अनेक गोष्टी या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा हा पुढच्या कालखंडामध्ये आमचा कार्यक्रम असणार आहे. आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आज सर्व सहकार्यांना कार्यकर्त्यांना त्या सूचना देण्यात आल्या आणि ह्याच कार्यक्रमातून पुढे आपल्याला जायचंय आणि चांगल्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू, हा खरा आजचा अजेंडा होता. चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. हे तुम्हालाच खरं माहिती आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी ही रत्नागिरी भूमीमध्ये, या परशुरामाच्या पावनभूमीमध्ये चांगलं काम करते, शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतोय. अशा पद्धतीने आम्ही अजेंडा घेऊन पुढे जातोय आणि सरकारच्या त्या पद्धतीच्या योजना आहेत त्या राबवल्यामुळे खऱ्या अर्थानं पक्ष आमचा चांगल्या पद्धतीने वाढतोय आणि आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते आहेत हे अजेंडा चांगल्या पद्धतीने ठेवत आहेत, म्हणून तर पक्ष वाढतोय आणि पक्षाच्या जी ध्येय धोरण आहेत त्याला धरून आम्ही जातोय. ज्या लोकांना गरजेच्या गोष्टी, ज्या लोकांना हव्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारच्या माध्यमातून आहेत आणि तोच आम्ही प्रयत्न नक्की करतोय, म्हणून चांगल्या पद्धतीने पक्ष वाढण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत कामांच्या संदर्भात, महसूल विभागाच्या संदर्भात, त्याची जर प्रभावी अंमलबजावणी झाली तर या ठिकाणी शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. तर ती अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी आपल्या पक्षाच्या माध्यमातून काय करणार? आम्ही सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही आहोत. आम्ही त्या दिवशी तुम्ही बघितलं असाल की बावनकुळे साहेबांशी आमच्या सर्वच शेतकऱ्यांना काही गोष्टी सोडवायच्या होत्या की त्यांच्या अडचणी होत्या दूर करण्यासाठी तात्काळ निर्णय सुद्धा मंत्री महोदयांनी तिथे अधिकाऱ्यांना सांगितलेले घेण्यासाठी आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ते प्रसिद्ध सुद्धा झाले. हा आम्ही मंत्री महोदयांशी हा विषय मांडलेला आहे
आणि तो लवकरात लवकर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्या मंत्री महोदयांचं आश्वासन आहे की हा प्रश्न नक्की मार्गी लागला पाहिजे, कारण लोकांच्या गरजेचा प्रश्न आहे. म्हणून 100% अजून प्रभावी तो विषय आम्ही मांडू. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणाले गणेशोत्सवापूर्वी तुम्हाला इथे चालू होतील का? 100% आमचा प्रयत्न आहे, कारण चाकरमानी येणारा किंवा मुंबईकर हा आपला गणपतीसाठी फार आवडीनं आणि भक्तीनं येतो आणि तो मार्ग नक्की चालू व्हावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि तो गणपतीला प्रार्थना करेन की तो नक्की पूर्ण होईल आणि सुरू होईल. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला खास की जटार साहेबांची निवड करून ह्या कोकणाला जिल्हा फक्त रत्नागिरी त्यांना दिलाय. आणि तुम्ही बघितलं असाल की प्रभावी जिल्हा फिरण्याचं काम किंवा त्यांनी दौरे जे आखले ते तुम्ही बघितलं असाल. निवडून आल्या म्हणजे निकाल लागल्या विजयी झाल्यानंतर लगेचच फास्ट दौरे करणारा एकमेव आमदार असेल तर जटार साहेब असतील. आणि त्यांच्या माध्यमातून जो निधी आणण्याचा प्रयत्न आहे, आता तुम्ही यादी जाहीर लवकरात लवकर करू, सर्वसामान्यांना ती दाखवून, म्हणजे सर्वसामान्य हिताचीच काम आहेत या गोष्टीचा नक्की आम्ही प्रचार आणि प्रसार नक्की करू. आता ती गरज आहे आम्हाला माहिती आहे, परंतु आमच्या माध्यमातून येतोय, जटार साहेबांच्या माध्यमातून येतोय. आणि प्रदेश अध्यक्षांचं आम्हाला सांगितलं किंवा कोकणातला जो काही एखादा विषय असेल तो माझ्यापर्यंत आणा, अतिशय मुद्देसूद मांडून. कालच तुम्ही बघितलं असेल अनेक प्रश्न मंत्रालयात मिटिंग घेऊन सोडवण्याचा प्रयत्न आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष चव्हाण साहेब करतायत. आणि जटार साहेबांची त्यांना आम्हाला चांगली मदत करण्यासाठी एक प्रभावी नेता आम्हाला दिला.